कल्याणमधल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीच्या वकिलांनी कल्याण न्यायालयात अर्ज दाखल करून आरोपीसोबत त्याच्या नातेवाईकाला ठेवण्याची मागणी केली आहे। बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे सारखा या आरोपीचा एन्काउंटर होऊ नये यासाठी आरोपीसोबत त्याच्या एका नातेवाईकाला राहण्याची परवानगी द्यावी यासाठी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे। सरकारी वकिलांनी पीसी मागितली होती तपास कामासाठी। कोर्टाने मंजूर केली 2 दिवसाची पीसी, 4 तारखेपर्यंत पीसी दिली। तपास कामात त्याचे जीन्स पॅन्ट माहिताची, आरोपीची चप्पल, नंतर सीसीटीव्ही फुटेज सगळे ज्या बापगावपर्यंत त्यांनी नेले होते बॉडी त्याचे सगळे पोलिसांना मिळालेले। फक्त सिम कार्ड त्यांनी कचऱ्याच्या घाटात टाकलेलं आहे आणि एक बॅग टाकलेली आहे खाडीमध्ये। आता त्या तपासासाठी ते रिकव्हर करण्यासाठी 2 दिवसाची पीसी माननीय कोर्टाने दिलेली आहे। कोर्टाने तुम्ही कोर्टामध्ये काय अर्ज केला? अक्षय शिंदे सारखा परत प्रकार होऊ नये असं मी एक अर्ज दिलाय कोर्टाला की पोलिसांच्या ताब्यात आहे तोपर्यंत आम्हाला भीती असते की ह्याचं पण एन्काउंटर होऊ नये। त्या अनुषंगाने त्याच्या घरातले कोणी नातेवाईक असतील ते त्याच्यासोबत राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।